कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो दादा, आई खरं बोलतायत, मी पण होते तिथे। हो तर ती एवढं मोठं खोटं बोलल्यात, हे सगळं उकड झाल्यावर बोस काहीच उरलं नाहीये रे तिच्या बाजूने। तिने संपून टाकलंय तुमचं नातं। आकाश 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 थांब ना, थांब। कुठे निघालास? वसुंधरांशी बोलायला, त्यांच्या माहेरी। अरे आकाश, तू आत्ताच हॉस्पिटल मधून आलायस? नाही नो बाबा, पण हे बोलणं पण महत्वाचं आहे। काही गरज नाही। काय बोलणार आहेस तू? तिने सांगितलंय ना सगळं संपलं म्हणून। ते तुम्हाला, पण तिला मला पण हे सांगावं लागेल, फेस टू फेस। हे त्याशिवाय माझी खात्री पटणार नाही। नको ना आकाश, ऐक ना माझं। आल्यावर मी सगळं ऐकीन, पण आता नाही। मी जातोय। अहो त्याला थांबवा कोणीतरी, त्याला थांबवा। आई, तुम्ही काळजी करू नका, मी जातो सरांसोबत। हा मी सगळं सांभाळून घेईन, डोंट वरी। जयश्री, मी पण जातो। काय गोष्टी हाताबाहेर गेले ना, तर तिथे मोठं कोणतरी असलेलं बरं। हा, आलोच। जा आकाश। वसू, थोडा वेळ पडतेस का? बरं वाटेल तुला। वसू, अगं जे झालं ना ते एकापर्यंत परत झालं। म्हणजे मी म्हणतच होतो की आपण थोडे दिवस थांबूया म्हणून। मला खात्री आहे आकाशराव लवकरच तुला घ्यायला येतील वसू। थोडीच आशा शिल्लक राहिली आता। आता कोणाला असेल? आकाशराव आले, त्यांच्याच गाडीचा आवाज आहे। आकाश जिवंत राहायला हवा असेल तर त्याच्यापासून लांब राहा। हे मला आता नाही भेटायचं त्यांना। अगं वसू, कदाचित तुला घ्यायला आले असतील। नाही, आता नाही भेटायचं मला। मी आज थांबते, प्लीज आहे, प्लीज। मी जाते। नको वसू, आता कसं करायचं? थांब, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया। सगळं नीट होईल, तू काळजी करू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।